यांना बऱ्यापैकी समाधानी करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केलेला आहे। कोल्हापूरला आज आम्ही 375 कोटी रुपये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या करता 21-22 करता आपण मंजूर केले। सोलापूर करता तो जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे, त्याच्यामुळे तिथं 470 कोटी रुपये आपण मंजूर केले। सांगलीला आपण 320 कोटी रुपये मंजूर केले। सातारला आपण 375 कोटी रुपये मंजूर केले आणि पुण्याला आपण 680 कोटी रुपये मंजूर केले। हे सगळे मंजूर करत असताना हा सर्वसाधारणचा जनरल, ज्याला जनरलचा म्हणतो तो नियतव्यय आहे। याच्या व्यतिरिक्त तिथली लोकसंख्या गृहीत धरून SC सामाजिक न्याय विभागाकडून देखील निधी तिथं दिला जातो आणि TCS आदिवासी विभागाकडून पण तो निधी तिथं दिला जातो। अशा प्रकारचं तिन्ही निधीचं वाटप, तो SCचा निधी धनंजय मुंडे साहेब त्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा नियतव्यय मंजूर करतात आणि आदिवासीचा KC पाडवी साहेब करतात। ह्या प्रकारे आजची बैठक झाली। वेगवेगळ्या प्रकारे मध्ये आपल्याला माहिती असेल की पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला, त्याच्यात बरेच नुकसान झालं, पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आम्ही जिल्हा नियोजन समितीला किंवा जिल्हा वार्षिक योजनेला अधिक आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मध्ये तुमच्या वाचनात आलं असेल की त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या प्रकारची स्पर्धा देखील 5 जिल्ह्यामध्ये लावलेली आहे। चॅलेंज फंड म्हणून जे जिल्हे विभागामध्ये जो जिल्हा पहिला येईल त्याला काही आम्ही निकष ठरवलेले आहेत आणि तिथल्या विभागीय आयुक्तांनी त्या निकषाप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचं काम 5 मध्ये 1 नंबरचं झालंय त्यांना पुढच्या वर्षी प्रोत्साहनपर 50 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। अशा प्रकारे आता सोमवारी ते सगळं संपलं, औरंगाबाद विभाग 8 जिल्हे झाले की मग आम्ही आमच्या बजेटच्या कामाला लागू। बाकी विभागाच्या पण बैठका आमच्या झालेल्या आहेत आणि मग बजेटच्या कामाला लागल्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून, इतर मंत्रिमंडळातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देऊन 8 तारखेला अर्थसंकल्प मी सभागृहामध्ये सादर करीन। त्याच्या आधी 1 तारखेला पुरवणी मागण्या शेवटच्या येतात, ज्या ताबडतोब घेणं गरजेचं असतं 31 मार्चच्या आत, त्या देखील आम्ही मंजूर करून घेऊ। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही प्रकारे कट जिल्हा वार्षिक योजनेला आम्ही लावून दिलेला नाही आहे। आमदार निधी, स्थानिक विकास निधीला नाही आहे, डोंगरी विकास निधीला नाही आहे आणि काही महत्त्वाच्या विभागाला पण आम्ही तशा पद्धतीचा कट लावून दिलेला नाही आहे। या पद्धतीचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारा। कौन से 87? हाँ, 877 करोड़, लेकिन वो 31 दिसंबर तक था। अभी उसमें जनवरी का ऐड होगा, फेब का 10 तारीख तक का ऐड होगा और सभी जगह हमने ये बताया है, पूरे सभी डिस्ट्रिक्ट में गार्डियन मिनिस्टर को और कलेक्टर्स को, कि आप वो फंड्स 31 मार्च तक वहाँ के जो भी आपको ऐसा लगता है कि यहाँ हॉस्पिटल के लिए ये देना ही चाहिए, वो हॉस्पिटल गवर्नमेंट का होना चाहिए या हमारे प्राथमिक आरोग्य केंद्र उसका होना चाहिए। नाही, पुढच्या वर्षीच आहे ते दिलेलं आहे। त्याच्याकरता आपण ई निविदा प्रसिद्ध करण्याचा कालावधी 3 लाखापासून 1.5 कोटीपर्यंत फक्त 8 दिवसाचा ठेवला आणि 1.5 कोटी ते 100 कोटीचा कालावधी 15 दिवसाचा ठेवला। तिथं जेवढं काही कट
जास्ती दिवसाला लावता येईल तो लावलेला आहे आणि बहुतेक सगळ्या आत्तापर्यंत जिथं जिथं आम्ही ह्याबद्दलच्या मीटिंग घेतल्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या तिथं सर्वांनी सांगितलं की आम्ही आमचा निधी खर्च करू शकतो. यदा कदाचित त्यांना काही निधी खर्च करता आला नाही तर त्यांनी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला किंवा नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिकेकडे वर्ग केला तर तो लॅप्स होणार नाही. तो उलट अजून 1 वर्ष त्यांना खर्च करण्याचा परवानगी रीतसर आमच्या विभागाची आहे. किसके लिए नहीं, उसके बारे में पहला ही मैंने स्टेटमेंट किया है. आपको पता होगा सेंटर के मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन जी ने बताया था कि हम सभी को वैक्सीन देंगे शुरू में, फिर बाद में एक दूसरा स्टेटमेंट आया 3 करोड़ लोगों को देंगे. पैरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस एंड पुलिस एंड डिफेंस मिनिस्ट्री के सभी लोगों को. तो ये सब होने के बाद फिर और एक स्टेटमेंट अपने को देखने के लिए मिला, वो 30 करोड़ लोगों को हम देने वाले. ऐसे अलग अलग पहले पूरा लोगों को, फिर 3 करोड़ को, फिर 30 करोड़ को, फिर बताया उन्होंने कि जो 60 के आगे उन सबको देंगे, फिर 60 के अंदर जो है उनको जो बीमारी बहुत गंभीर अगर रहेगी तो उनको भी देंगे. ऐसे अलग अलग स्टेटमेंट है. लेकिन सभी अपने देश के जितने भी स्टेट्स है सबका कहना है कि ये काम देश का काम है, देश के लोगों को अपने को बचाना है, तो ये जिम्मेवारी सेंट्रल गवर्नमेंट ने ही लेनी चाहिए. लेंगे सबने बताया तो लेना ही पड़ेगा. ते पत्रकार आहे नक्की तुला माहिती. तुम्ही पत्रकार आहे. कुठल्या पेपरचे? हा नाही जरा माझं उद्या तुम्ही नंतर मला भेटा, मी सांगतो तुम्हाला. हां अहो त्यांचं एक्सक्यूज मी, माझ्या स्टाफने त्यांचं काय मत आहे ते मला नीट ऐकायला तिथं जावं, त्यांना भेटा. ते इथलं बंद करावं प्रमोदजी. हां बोला. कुठल्या कुठली मागणी? शिवजयंतीच्या करता साधेपणाने शिवजयंती साजरी करायची, 100 जणांची उपस्थिती ठेवायची असं सांगितलेलं आहे. शिवजयंतीच्या संदर्भात त्याला विरोध होतोय दादा, शिवप्रेमींचा विरोध आहे. सगळ्या गोष्टींसाठी जर परवानगी मिळत असेल हो का, विनंती करण्याचं काम आणि आदेश काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मला खात्री आहे की गेल्या वर्षभराचा अनुभव लक्षामध्ये घेता त्याला मलाही वाटतं की हजारो लोकांनी, लाखो लोकांनी शिवजयंतीमध्ये आलं पाहिजे. परंतु करोनाचं पण संकट त्याच्यातनं कुठं वाढता कामा नये, ही पण खबरदारी सरकार म्हणून सरकारला घ्यावी लागते. त्यामुळे काही बाबतीमध्ये आपण आता वर्षभर किती महत्त्वाचे सण, किती महत्त्वाच्या जयंत्या सगळेच आपण थोडंसं जे काही सरकारने नियम ठरवला, आदेश काढले, त्याचा एवढी मोठी आपली संत तुकारामांची, ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी यात्रा केवढी मोठी असती, ते पण आपण साधेपणाने केलं. मला विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे शिवजयंतीच्या संदर्भात तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असतो, परंतु ते ऐकतील आणि ह्या नियमाचं पालन करून साजरे करण्याचा प्रयत्न करतील. पुरंदर, उसके लिए वो प्रपोजल हमने भेज दिया, सेंट्रल में भेज दिया. बीच में पवार साहब जी ने राजनाथ सिंह जी के साथ मीटिंग की, उसमें सुप्रिया भी थी, मेंबर ऑफ पार्लियामेंट सुप्रिया सुळे थी, वहाँ के एमएलए मिस्टर संजय जगताप थे,
गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के ऑफिसर्स थे, मेरे ख्याल से कलेक्टर भी गए थे, ऐसे सब लोग वहाँ गए थे। दीपक कपूर भी थे और उसमें गोखले जी भी थे, एक्स एयरफोर्स के चीफ। तो ये सब ने मीटिंग करने के बाद यहाँ पहला वाला कौन सा जगह थी, नेक्स्ट जगह कौन सी है, इस सबके स्टडी किया और फिर उसके बारे में महाराष्ट्र गवर्नमेंट की सिफारिश करके वो दिल्ली में भेज दिया। मी करतो, बजेट बघितल्यावर तुम्हाला कळेल सगळं, आत्ताच बजेट फोडता येणार नाही। नाही, मी नाही त्याचा स्टडी केला, ही आत्ता जी नावं सांगितलेली आहे आमच्या सौरवराव विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी ह्या सगळ्यांनी, ती पुरंदर तालुक्यातच जागा आहे, पुणे जिल्ह्यातच जागा आहे, कुठं बाहेर जिल्ह्याच्या गेलेली नाहीये, जिथं पुरंदर तालुक्यामध्ये होणार होतं आणि ती जागा पहिल्या जागेपेक्षा जास्त उपयुक्त आहे असं पण मला अधिकारी वर्गांनी सांगितलं, कारण त्याच्यामध्ये खाचखळगे कमी आहे, बागायती क्षेत्र कमी आहे, बॅरल लँड जास्त आहे, असं ते एकंदरीत त्याचे आहे आणि लँडिंग आणि टेक ऑफ करता पण ते सोयीचे। अहो, त्या टीकेला त्याला विनाशकाली विपरीत बुद्धी सुचलेली आहे। त्याचं डिपॉझिट कोणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही? उभं राहिल्यानंतर जनतेचा आहे का पाठिंबा? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय आणि तुम्ही अगदी मला प्रेस कॉन्फरन्सला त्यांचं प्रश्न विचारतायत। लोकांनीच त्यांना नाकारलेले, तुम्ही फार महत्व द्यायचं कारण नाही। कुठल्याही ठिकाणी आत्महत्या झाल्यानंतर त्याची चौकशी पोलीस यंत्रणा करतच असते। ती कशामुळे झाली, काय झाली, ती शेतकऱ्यांनी केली तर ती कर्जाला कंटाळून केली का, आणखीन कुणी केली तर ती कशाला कंटाळून आत्महत्या केली, अशा अनेक आत्महत्येचे प्रकार असतात। चौकशी होईल, चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल। आता काही पक्षांना दुसरं काही काम नसल्यामुळं अशाच प्रकारचे आरोप करायचे, आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, परंतु जर चौकशी होत असताना चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच, त्याच्या आधी पण आपण बघितलं ना, मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी झाल्या, त्याच्यात आंदोलन झाली, सगळं काही झालं, पण नंतर काय चित्र स्पष्ट झालं ते आपण पाहिलं। अहो, सगळी चौकशी होईल, चौकशी झाल्यावर अहवालाची कॉपी तुम्हाला देतो पोलिसांच्याकडनं घेऊन। हो, माहिती घेऊन सांगायच्या आधीच आमच्या सीएम ऑफिसची प्रेस नोट निघाली। आता ती प्रेस नोट आपल्या वाचनात आली असेल। आता ज्यावेळेस सीएम ऑफिसची प्रेस नोटच निघते तिथं पुन्हा माझ्यासारख्याने अधिक बोलण्याची गरज नाही। राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती, मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच कळवलं, अशा प्रकारची प्रेस नोट त्या ठिकाणी काढण्यात आली। चंद्रकांत पाटलांनी असा आरोप केला की वारंवार म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत असेल किंवा आता घडलेली घटना असेल, पूजा चव्हाणची आत्महत्या, आरोपींना पाठीशी घालण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करते आणि त्यांना उत्तरदायित्व नाहीये जनतेचं, त्याच्यामुळे हे प्रकार होत आहे। आपल्याला पटतं का हे? ज्या वेळेस धनंजय मुंडेंच्यावर ज्यांनी आरोप केला त्यांनी स्वतः चॅनलच्या समोरच येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करते असं सांगितलं की नाही? मी तरी पाहिलं बाबा। आता जर अशा पद्धतीनं एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीची जर उद्याच्याला एखाद्या व्यक्तीला तिथपर्यंत पोचायला बराच काळ वेळ घालवावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात, परंतु आरोप करणारा आरोप कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो।
मग त्याही खोलात गेलं पाहिजे किंवा पहिल्यांदा आरोप झाला त्यावेळेस कुणी त्यांना मुद्दामहून ते आरोप कसलं बेणं, ऊसाचं बेणं का दुसरं बेणं? असं बरेच काही त्याच्यातनं प्रश्न निर्माण होऊ शकतात. होय होय, मी सांगितलं ना त्याच्यामध्ये या वंथनच रक्कम भरा. तिथं क्लोज झालेलं आहे कारण त्यांनी स्वतःच तक्रार केलेली मागं घेतलेली आहे. आणि आताच्या काळामध्ये देखील जे काही आपण प्रश्न विचारले त्याच्याबद्दलची चौकशी पोलीस विभागाकडनं चालू आहे. 27,000 कोटी होईल तारांबळ. पण आता काय केंद्राने सांगून देखील देत नाही. ज्यावेळेस लोकसभेमध्ये कायदा करत असतानाचा शब्द दिलेला आहे, आपल्या महाराष्ट्रात नाही सगळ्या राज्यांना दिलेला आहे. ते पाळतील, थोडं त्यांना पण काही अडचण असेल पण पाळतील असं वाटतंय. आता बहिणीला भावाचं जरा प्रेम राहणारच ना. बहीण भावाचं नातं आहे. आपल्या पण बहिणीला विचारलं तुमचा भाऊ कसा तर तुमचं कौतुकच सांगेल तुमची बहीण. सातारा ते चालू आहे आमच्या MIDCच्या मार्फत त्याच्या संदर्भामधलं ते काम चालू आहे. पण काय होतं आधीच फार सांगितलं की मग तिथल्या जमिनीच्या किमती वाढतात, सगळंच काहीतरी गंमत होऊन जाते. म्हणून आपलं ज्या गोष्टी थोड्याशा समंजसपणे करण्याची गरज आहे तशा पद्धतीने चालू आहे. सभी स्टेट के गवर्नमेंट के ऊपर बजट के ऊपर इसका असर पड़ेगा. लेकिन हम देख रहे हैं कि इस महीने में कुछ मिलना चाहिए, आगे के महीने में कुछ नहीं. 31 तारीख अभी तक हुई नहीं है इसलिए हम जरा चुप बैठे. लेकिन हमने एक स्टेटमेंट तो निकाला है. उस दिन कैबिनेट को पूरे महाराष्ट्र की फाइनेंशियल पोजीशन क्या है ये हम प्रेजेंटेशन हमारे डिपार्टमेंट ने वहाँ दिया. खुद चीफ मिनिस्टर थे, बाकी के सब मिनिस्टर्स थे, वो सब ने देखा है. चीफ मिनिस्टर ने भी वहाँ लेटर भेजा है. हमने पवार साहब को भी विनती की है कि साहब आपका पार्लियामेंट चालू है, आपके भी बहुत लोगों के साथ अच्छे संबंध है, तो वो मिलने के लिए आप भी कोशिश करना. वो भी कोशिश कर रहे हैं. कुठली अहो मी तुम्हाला सांगितलं ना त्याच्या संदर्भामध्ये आमच्या CM ऑफिसनंच सांगितलं की आदल्या दिवशीच तसं कळवलेलं होतं. आता काय कळवलेलं, कशामुळं कळवलेलं होतं, मग विमानाचा बिघाड होता का आणखीन काय होतं. शेवटी विमानाचं इंजिन पण तंदुरुस्त असलं पाहिजे ना. उद्या VVIP लोकांना घेऊन जर ते टेक ऑफ करणार असेल तर त्याची सगळी शहानिशा करावी लागते, खात्री घ्यावी लागते, पाहावी लागतं. तर तशी करत असताना त्यांना असं वाटलं की बाबा आत्ता त्यांनी आदल्या दिवशी कळवलेलं होतं. हे तुम्ही काल स्टेटमेंट वाचलं नाही PM ऑफिस. सॉरी नाही एवढ्या अशा पद्धतीचा विचार महाविकास आघाडी कधीच करणार नाही. कुठल्या गावातली? नाही हो का, आपल्याकडं साधारण शेतकऱ्यांचे 45,000 कोटी रुपये व्याज दंडव्याज सगळं मिळून थकलेलं होतं. काही लोक पैसे भरतायत शेतकरी, काहींनी भरले नाही. मार्ग काय काढायचा म्हणून व्याज दंडव्याज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कॅबिनेटला निर्णय घेऊन माफ केलं. राहिलेल्या 30,000 कोटीमध्ये पुन्हा 15,000 कोटी रुपये माफ केलं. म्हणजे 15,000 कोटी रुपये आता 1/3 शेतकऱ्यांनी बिल भरायचे. आज ती पण संस्था महावितरण, महापारेषण, महानिर्मिती ह्या 3 कंपन्या पण चालल्या पाहिजेत. आपल्याला उद्याच्याला एवढा मोठा आर्थिक भार कुठलीही कंपनी उचलू शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी एक समन्वय काढावा, काही तोडगा काढावा, अशा प्रकारचा निर्णय कॅबिनेटने घेतला आणि ते कळवलेलं आहे. आता ते बाकीचे तर पैसे भरले पाहिजे. काहींनी पैसे भरायला सुरुवात केली, काही करोड रुपये महावितरणकडे जमा झालेले आहेत. दादा, पुणे जिल्ह्यामध्ये अशी काही गावं आहेत, म्हणजे जुन्नर असेल, बोरवेलला, त्या ठिकाणी त्या गावाला जायला रस्ता नाही. तर अशा गावांची काही सर्वे वगैरे केला आहे का? रस्त्यासाठी काय
ज्या ठिकाणी अजिबातच रस्ता नाही आणि जिथनं रस्ता करणं अशक्य आहे, कारण आपल्याकडं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हा सगळा परिसर आपला विभागला गेलेला आहे, तिथं बोटीनंच जावं लागतं. अशा देशामध्ये काही राज्यांच्यामध्ये अशी गावं आहेत, परंतु जिथं रस्ता करणं शक्य आहे तिथं रस्ता केलाच गेलेला आहे, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही. आणि जिथं बोटीनंच जावं लागतं तिथं चांगल्या नावा वगैरे देण्याच्याबद्दल जिल्हा नियोजन समितीला फंड्स आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर सगळीकडे दिलेले आहेत. जास्त सोलापूरला त्याचा एवढा गरज नाही, परंतु बाकीच्या ठिकाणी गरज आहे. जिथं गरज असेल तिथं त्या प्रकारे त्यांना परवानगी दिलेली आहे. रायगड लागतो. सागरजींनी जो उल्लेख केला त्याचा मी पण शहानिशा केली. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातनं तिथं रस्ता जाणं थोडंसं दुरापास्त आहे, पण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना तिथं उतरता येऊ शकतं, तिथली व्यवस्था करता येऊ शकते. आम्ही काम करत असताना शेवटी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून काम करत असतो, त्याच्यामुळे रायगड जिल्हा पण आपला महाराष्ट्रातलाच भाग आहे. तिकडनं रस्ता देण्याच्या बद्दलच्या सूचना मी आमच्या PWDला आणि जिल्हा परिषदेला तिथल्या देणार आहे, कारण तिथली जिल्हा परिषद पण आमच्या लोकांच्या विचाराचीच आहे. मला काही तिथं अडचण वाटत नाही, तर त्या प्रकारे करू. पण फॉरेस्टच्या बद्दलचा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, मधी विभागीय आयुक्त, कलेक्टर, मी, फॉरेस्टचे अधिकारी असे आम्ही बसलो होतो. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना आम्ही असं कन्व्हिन्स केलं की ज्या भागातनं जेवढा काही रस्ता रुंदीचा असेल, समजा आता पुढचा रस्ता, मागचा रस्ता 7.5 मीटरचा आहे आणि मधला 3.5 मीटरचाच आहे, तर सध्या तुम्ही 3.5 मीटरचंच डांबरीकरण करायला परवानगी द्या. बाकीचं जे काही रुंद करायचं आहे त्याचा प्रस्ताव रितसर आम्ही इथनं मुंबईला पाठवू, मुंबईतनं नागपूरला जाईल, नागपूरमधनं भोपाळला जाईल, भोपाळमधनं वेळ पडली तर केंद्राकडे जाईल. अशा प्रकारचा मार्ग काढला. त्यावेळेस वरिष्ठ अधिकारी म्हणले की हरकत नाही, पण त्या रुंदीच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही, अशी चर्चा आमची झालेली आहे आणि त्यांनी तशा प्रकारची परवानगी दिलेली. कशाचा? नाही दिली असेल ना सीओ, काय कसल्या जे परवानगी जिल्हा परिषदेच्याकडे जेवढा फंड्स असेल त्यांनी तो त्या ठिकाणी खर्च करावा. मला नाही वाटत तसं. जर तुम्ही सांगताय त्याची मी नोंद घेतो आणि त्यांच्याकडे निधी असेल, नीट ऐका, निधी असेल 33% पुढचा, तर त्यांना खर्च करायला आम्ही परवानगी देऊ. आता सत्ताधारी पक्ष जो असतो तो म्हणतोच की पुन्हा आमची सत्ता येणार, आणि जे विरोधी पक्षात असतात ते म्हणतात नाही आम्ही आता ह्यावेळेस खेचून घेणार. तर मी सांगतो ह्यावेळेस मी खेचून घेणार. सगळं जे मागं केलेले आहे त्याचा सगळ्याचा विचार करून एक एक पावलं उचलली जातील. नाही, ते पूर्ण थांबवण्यात आलं. करोनात नाही, आम्ही मागची पण योजना आता थांबवली, आत्ताची पण कर्जमाफीची योजना थांबवली. तिथं पण सहकार विभागाला सांगितलं होतं की जेवढी काही डिमांड आहे ती द्या. तशा प्रकारचे करोनाच्या काळामध्ये देखील पैसे उपलब्ध करून दिले. याही काळामध्ये आम्ही जवळपास काही 7 का 9 हजार कोटी रुपये त्यांना पाहिजे होते ते दिले, आणि दोन्ही योजना आता थांबलेल्या आहेत. आता कमी व्याजाने पीक कर्जाला जे पैसे देतात त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आता आपलं आपलं कामकाज करायचं. नाही, त्याचे आता मुदत कसं आहे, एखादी योजना पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, 5 वर्ष, 5-5 वर्ष योजना चालत नाही. कुठली योजना 1 वर्ष, फार तर फार दुसरं वर्ष इथपर्यंतच चालती. आणि ही कर्जमाफीची योजना ही पण आता थांबवलेली आहे. त्यांनी सांगितलेले जेवढे काही पैसे त्यांची डिमांड होती ते सगळे पैसे दिले. आता मागची योजना, मागचं सरकार जाऊन 1.25 वर्ष झालं,
तरी चालू ठेवायची म्हटल्यावर फारच झालं, त्याच्यावरती चालू ठेवता येणार नाही. जे काही गावं समाविष्ट करत असताना आपल्याला नियमाने वेळ द्यावा लागतो, हरकती सूचना वगैरे सगळ्याचं, त्या सगळ्याचे तेवढा वेळ देऊन ती वेळ संपली की गावं पुण्यामध्ये आली. आता विधानसभा अध्यक्षाबाबत काय निर्णय झालाय का? काय? पक्षाकडे राहणार काय? काय विधानसभा अध्यक्ष निर्णय झालाय का? निर्णय पहिल्या ह्याच्यातच झाला आहे की तो काँग्रेसकडे अध्यक्षपद आहे. विधानसभा बदल करायचा असेल तर 3 नेतेच करू शकतात, सोनियाजी, पवारसाहेब आणि उद्धवजी. ती खुल्ली जागा म्हणल्यानंतर दुसरं स्टेटमेंट आपल्या वाचनात आलेलं दिसत नाही. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये पहिलंच कसं लक्षात राहिलं, दुसरं नाही लक्षात राहिलं. दुसरं पण आठव, नाही तर मी तुला पाठवून देतो की त्याच्यात साहेबांनी सांगितलं ठरल्याप्रमाणे होईल. हाँ हाँ नहीं, उसमें सुनो ना, तुमच्या रेकॉर्डला पुण्याच्या ऍक्टिव्ह केसेस किती आहेत? नहीं नहीं, हाँ तो ऐसा ही है. उस दिन मैंने कैबिनेट में डॉक्टर व्यास हमारे सेक्रेटरी है, उनको भी मैंने बताया. जब मैं यहाँ बैठता हूँ और हमारे कमिश्नर के साथ, रेवेन्यू कमिश्नर और कलेक्टर के साथ बात करता हूँ, या पीएमसी पीसीएमसी कमिश्नर के साथ बात करता हूँ, तो वो बोलते हैं कि ऐसा नहीं है. तो उनमें यहाँ के लोगों में और हमारे महाराष्ट्र के जो मंत्रालय, उसमें जो गैप पड़ रही है वो निकालनी चाहिए. जल्द से जल्द उसके बारे में दोनों भी ध्यान देंगे, वो निकालेंगे. वो 100% वो कम हो जाएगा. बराबर है, यहाँ पॉपुलेशन ही ज़्यादा है, वो कम करने के लिए पूरी हमारी जिम्मेवारी चालू है. लेकिन देखो ना, आप भी अभी बोलते वक्त मास्क नहीं लगाते, अजित पवार भी जवाब देते वक्त मास्क नहीं लगाता. ये प्रॉब्लम है अपना, इसीलिए केसेस बढ़ रहे. कुठला की सिरमच्या आगीचा रिपोर्ट शॉर्ट सर्किटमुळे आला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हां, नाही ते वेगळ्या कारणाकरता भेटणार होते, ते भेटले. फोटो पण आलाय, सुंदर फोटो आलाय. आणि त्यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पवार साहेबांना काही निवेदन द्यायचं होतं, काही मत मांडायचं होतं. ते मत मांडलं, पवार साहेबांनी ते ऐकून घेतलं आणि ती मीटिंग तिथं संपली. त्याचा आणि पक्षाच्या प्रवेशाचा काडीचा पण संबंध नाही. असे अनेक मान्यवर येत असतात, भेटत असतात, ते कामाच्या निमित्तानं भेटत असतात. ज्यांना पक्षामध्ये यायचं आहे त्यांचं वाजत गाजत स्वागत करू आणि तुमच्या प्रेस कॉन्फरन्स समोर सांगू, आले. ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे, निवडून येण्याची क्षमता, त्याला तर पहिलं येणार. मैं खुद वहाँ जाके उसी दिन मेरे कलेक्टर वहाँ थे, हमारे ऑफिसर वहाँ थे. मैं जब गया था तो सेकंड दफ़ा वहाँ आग लगी थी, फिर वो कंट्रोल में आई. वहाँ हमें फायर ब्रिगेड के भी ऑफिसर्स ऊपर गए थे, लोग भी थे, उनके साथ सबके सामने मैंने बात की. तभी मुझे लगा कि ये यही कारण है, दूसरा कुछ कारण नहीं है, क्योंकि वहाँ काम चल रहा था, पूरा वो हॉल खाली था. तो अभी उसके बारे में वो प्राइवेट इंस्टीट्यूट है, वो भी खुद का ये करेंगे और गवर्नमेंट ने भी बताया था. तो इसके अलावा दूसरा कोई कारण दिखाई नहीं देता. अगर दिखाई दिया तो मैं जरूर आपको बताऊं. ते मातोश्रीवरून महालक्ष्मी जवळ असल्यावर तिथलं तिथं घेतलं. एकदम ह्या टोकाला, राजभवन एकदम ह्या टोकाला आहे. तर ते हां नाही नाही तिथनं नाही, नेहमी नाही. आता मला जायचं होतं नाशिकला, माझ्या घरापासून देवगिरीपासून ते जवळ होतं, मी तिथनं टेक ऑफ घेतलं. नाशिकला गेलो होतो मीटिंग घ्यायला.
इकडनं टेक ऑफ तिकडनं टेक ऑफ, अरे काय त्या ब्रेकिंग न्यूज करता कुठं कुठं डोकं चालतं. ओके, थँक्यू. इसके बारे में मेरा खुद का कहना है, ये गवर्नमेंट का कहना नहीं. जब गवर्नमेंट में इसके बारे में बात होगी तो मेरा कहना वो सबके सामने मैं रखूंगा. सिफारिश का सवाल ही नहीं उठता अभी तो, लेकिन ये डेमोक्रेसी है. अजित पवार का अकेले का ये कहना है और बाकी लोगों का अलग कहना हो सकता है, तो उसमें मैं मुझे जो कुछ लगता है वो रखूंगा वहाँ. और मुझे ऐसा लगा कि बाकी लोगों का कहना अलग है तो उसके बारे में मैं सोच लूंगा, लेकिन मैं उनको कन्विंस करने की कोशिश करूंगा कि ये बराबर नहीं है. थैंक यू.